या व्हिडिओमध्ये सोडवा, डोके चालवा आणि सोडवा गणित कोडे आहेत. एक 45 डझन म्हणजे किती केळी? 45 डझन बरोबर किती केळी? कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा. 2 10 डझन बरोबर किती अंडी? 10 डझन बरोबर किती अंडी? 3 545 डझन बरोबर किती आंबे? 545 डझन बरोबर म्हणजेच किती आंबे? 4 125 डझन म्हणजेच किती अंडी? आणि 125 डझन बरोबर किती अंडी? आणि 5 आहे 34 डझन किती पाव? याचे सर्वांचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 10 सेकंदामध्ये नक्की या सर्वांचे उत्तर सांगायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर बघूया आपण आता. 45 डझन किती केळी असतात? तर एका डझनमध्ये 12 केळी असतात किंवा एका डझनमध्ये 12 अंडी असतात. 1 डझन बरोबर 12. 1 डझन बरोबर किती? 12 वस्तू. तर 45 डझन बरोबर किती केळी? 10 डझन किती अंडी? 545 डझन किती आंबे? 125 डझन किती अंडी? 34 डझन किती पाव? तर पहिलं आपण बघूया आता. 45 डझन बरोबर किती केळी? तर याच्यामध्ये 45 डझन आहेत आणि केळी किती आहेत तर दाखवलेले नाहीत, म्हणून एका डझनमध्ये 12 केळी असतात. तर आपण गुणाकार करूया आणि उत्तर बघूया. 45 गुणिले 12, 12 पंचे 60, 6, 12 चौक 48 आणि 6 54. 540 केळी आहेत. इथे आहेत 540 केळी. त्याच पद्धतीनं तुम्ही 10 डझन म्हणजेच एका डझनमध्ये 12 असतात गुणुले 12, तर अंडी काढू शकता. तर अंडी होतात 120. 545 डझन, 545 गुणिले 12 करा आणि इथे 120. 545 गुणिले 12 तर किती आंबे होतात? तर किती आंबे असतात? तर गुणाकार केल्यानंतर 6540 आंबे होतात, म्हणजे 6540. आता 125 डझन म्हणजे किती अंडी? तर 125 गुणिले 12 करा, तर 12 पंचे 60, 12 24, 24 2 12, 12 पंचे 60 हातचे राहिले. 12 पंचे 60, 12 2 24, 24 आणि 6 30 चले 3, 12 आणि 13 14 15, 1500. म्हणजे 125 डझन म्हणजेच 1500 अंडी. तर 34 डझन किती पाव? म्हणजे जे खायचे पाव असतात ते किती येतात? तर कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर सांगा. 34 डझन तर याचे किती पाव असतील याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा.